नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 31. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन स्टोरीचं किंवा नवीन पार्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर मग सुरू करूया भाग 31. शेखरचा फोन रिंग होत होता. शेखर बघतो तर दिनेशचा कॉल. काही काम असेल म्हणून शेखर फोन रिसीव्ह करतो. सर, डिनरसाठी येत आहे ना? दिनेश म्हणाला. हो, आलोच, शेखर म्हणाला आणि सगळे खाली डिनरसाठी गेले. आज कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. बरेच प्रश्न होते सगळ्यांच्या मनात. शेखर तर तिथे असूनसुद्धा नसल्यासारखा होता. जेवण झाल्यावर सगळे आपापल्या रूममध्ये गेले. शेखरसुद्धा त्याच्या रूममध्ये आला. त्याने अनुला कॉल करून तिची आणि प्रिन्सेसची चौकशी केली. थोडंफार बोलून फोन ठेवला. शेखर झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला झोप लागत नव्हती. त्याने डायरी ओपन केली आणि पुढचं पान काढलं. आज सकाळी मी पुन्हा पुरुषोत्तमला लिफ्ट दिली. आज माझ्यासोबत मानसीसुद्धा होती. तिच्यासोबतसुद्धा पुरुषोत्तमची चांगली ओळख झाली. निशिगंधा, तू मला फक्त पुरू म्हण, म्हणजे तुला माझं नाव घेता येईल. माझी आईसुद्धा मला पुरूच म्हणते, पुरुषोत्तम म्हणाला. हो चालेल, तू सुद्धा मला निशीच म्हण. सगळे मला निशी म्हणतात, मी अडखळत म्हणाली, पण आता त्याला मी बोललेलं नीट कळत होतं. हो, तो हसून बोलला. बस, त्या पानावर एवढंच लिहिलं होतं. शेखरने ते पान पलटलं. किती दिवस झाले मी डायरी लिहिली नाही, पण आज ठरवलं होतं लिहायचं. कारण मन कुणाजवळ तरी मोकळं करायला हवं ना. जवळजवळ महिना झाला आमच्या मैत्रीला. आता आमचा तिघांचा ग्रुप झाला होता. रोज मी, मानसी आणि पुरू सोबत कॉलेजला येत जात होतो. एकमेकांशी गप्पा मारत होतो. हळूहळू आमची तिघांची चांगली गट्टी जमली होती. पुरू पटकन व्यक्त होत नाही. खूप विचारी आहे तो. महिना झाला तरी स्वतःबद्दल त्याने आम्हाला फारसं काही सांगितलं नाही. पण आज मी त्याला किनाऱ्यावर भेटले. मला आत्याने जाऊ दिलं नसतं म्हणून मी मुद्दाम मानसीला सोबत घेऊन गेले. तिला मासळी घ्यायची आहे असं खोटंच सांगितलं. निशी, आपण किनाऱ्यावर का चाललोय? मला मानसीने विचारलं. असंच मला जावंसं वाटलं आणि पुरू पण येणार आहे, मी म्हणाले. आणि तिने हिचं काही होऊ शकत नाही ह्या आविर्भावात माझ्याकडे पाहिलं आणि मान हलवली. पूरने सांगितलं तू का हैसर येऊ? तिने मला विचारलं. नाही गो, तो तसा काही नाही बोलला. त्याने फक्त माका सांगितल्याने की तो आज मासळी घेऊन येणार आहे ते. मी नॉर्मल राहत बोलले. निशी, उगाच नसत्या फंद्यात पडू नको. तुझ्या बाबाक कळलं तर काय होईल माहीत असं ना तुका? ती मला समजावत होती. हो मानसी, असा तसा विचार करू नको तू, मी तिला म्हणाले. किनाऱ्यावर गेलो तर पुरू समोरच उभा होता. हातात मासळी होती, म्हणजे त्याची खरेदी झाली होती. तरी तो तिथे थांबला होता. याचा अर्थ तो नक्कीच माझी वाट पाहत होता. मी विचार केला आणि माझं मन प्रफुल्लित झालं. मनातच एक गोल गिरकी घेतली मी स्वतःभोवती. पुरू, एवढी सगळी मासळी? तुझ्या घरी काय पार्टी आहे का? मानसीने हातातल्या बॅग बघत विचारलं. नाही, ही मासळी हॉटेलसाठी आहे. नेहमी दुसरा मुलगा येतो, आज मी आलो. मला बीच बघायचा होता, पुरू म्हणाला. तू पहिल्यांदा आलास का इथे? मी त्याला थोडं आश्चर्याने विचारलं. हो, आम्ही 3 महिन्यापूर्वीच इथे शिफ्ट झालो, पुरू म्हणाला आणि त्याने घड्याळ पाहिलं. तुला उशीर होतोय का? त्याला असं टाईम चेक करताना पाहून मी विचारलं. नाही, इथून 6:30ची बस आहे, ती चुकायला नको म्हणून वेळ पाहत होतो. अरे पण आता तर 5:45 झालेत, अजून बराच वेळ आहे, मानसी म्हणाली. गोळा खाणार? पुरूने विचारलं आणि आमच्या उत्तराची वाट न पाहताच तो 3 बर्फाचे गोळे घेऊन सुद्धा आला. पुरू, आपण तिथे बसून खाऊ, मानसी एका ठिकाणी बोट करत म्हणाली. तशी फारशी वर्दळ नव्हती किनाऱ्यावर, पण तरीही कुणी ओळखीचं दिसलं तर? एक भीती तिला वाटली आणि म्हणून आम्ही तिघेही थोडं आड साईडला जाऊन बसलो. पुरू माझ्या बाजूला बसला होता. पहिल्यांदा एवढ्या जवळ बसला होता तो माझ्या. त्याच्या फक्त बाजूला बसण्याने सुद्धा माझ्या अंगावर शहारा आला होता. मन रोमांचित झालं होतं. विचार करूनसुद्धा त्याच्याबरोबर काय बोलावं हे मला कळत नव्हतं. पुरू, मग ह्याच्या आधी तुम्ही कुठे राहत होता? मानसीने विचारलं. मुंबईमध्ये, पुरू बर्फाचा गोळा एन्जॉय करत म्हणाला. मग मुंबई सोडून इथे खेड्यात काय करतोय तू? मी कुतूहलाने विचारलं. मुंबईमध्ये आमचं घर होतं. बाबा चांगल्या सर्व्हिसला होते,
पण एक दिवस बाबांचा ॲक्सिडेंट झाला आणि सगळं संपलं. पुरुच्या चेहऱ्यावर गंभीर भाव जमा झाले होते. बाबांच्या ट्रीटमेंटसाठी बराच खर्च झाला. त्यात आमचं सगळं गेलं, अगदी घरसुद्धा. आणि बाबा ते सुद्धा नाही वाचले. मग मी आणि आई आम्ही इथे आलो. इथे माझ्या मामाचं घर आहे, पण त्यांची परिस्थितीसुद्धा बेताची आहे. म्हणून मग आधी काम मिळवलं आणि मग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. पुरूचे डोळे भरले होते, पण त्याने पाणी बाहेर येऊ दिलं नाही. खूप वाईट वाटलं त्याचं ऐकून, पण त्याच्या जिद्दीचा आणि चिकाटीचा अभिमानसुद्धा वाटला. तो खचून न जाता परिस्थितीला तोंड देत होता. पुरू, तू खूप धीट आहेस. एक दिवस नक्की पुढे जाशील, मी बोलले. हो, निशी बरोबर बोलत आहे. खूप मेहनती आहेस तू. तुला यश नक्की मिळेल, मानसी म्हणाली. थँक्यू. तुम्ही दोघीसुद्धा खूप चांगले आहात. मी लकी आहे की तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात, पुरू म्हणाला. तुलासुद्धा थँक्यू बरं का, मानसी हसत म्हणाली. परीक्षेची तयारी चालू केली की नाही? नेक्स्ट मंथमध्ये एक्झाम आहे ना, पुरूने विचारलं. मी चालू केली असा. हिचा काय, ही कशात करते तयारी? मानसी फ्लोमध्ये बोलून गेली. काय काय बोलली ही? अरे म्हणजे माझी तयारी चालू झाली, पण ही निशी कधीच अभ्यास करत नाही, मानसी म्हणाली. म्हणजे अभ्यास करत नाही मग? पुरूने आश्चर्याने विचारलं. ते काय आहे ना, अभ्यास आणि माझं काही जमत नाही. माझ्या लक्षात नाही राहत म्हणून मी अभ्यास नाही करत, मी म्हणाले. मग पास कशी होतेस? पुरूने विचारलं. ते काय आहे ना, हिचे बाबा कॉलेजला एवढं मोठं डोनेशन देतात की कॉलेजवाले हिला पासिंग एवढे मार्क्स देऊन पास करतात, मानसी हसत म्हणाली. आणि पुरू, हे असं पण होतं? ह्या आविर्भावात दोघींकडे पाहत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष घड्याळात गेलं. ओ मेलो, फक्त 5 मिनटं बाकी आहेत बसला. ही बस सुटली तर दुसरी बस नाही, म्हणत पुरू धावतच बस स्टॉपकडे निघाला. पुरू पुरू आम्ही आवाज देत होतो, पण त्याने मागे वळून बघितलं नाही. खूप हसत होतो आम्ही दोघी त्याला असं पळताना पाहून. रात्र खूप झाली होती. शेखरने डायरी बंद केली आणि झोपायचा प्रयत्न करत होता. ह्या डायरीमध्ये जी निशिगंधा आणि पुरुषोत्तम आहेत, तेच माझे आईबाबा तर नाही ना? नक्की काय झालं की त्यांनी मला आश्रमामध्ये सोडलं? दोघेही किती इनोसंट वाटत आहेत. मग त्यांनी असं का केलं असेल? शेखर विचार करता करता झोपी गेला. सकाळी सगळे परतीच्या प्रवासाला लागले. सर, डायरीमधून काही माहिती मिळाली? दिनेशने विचारलं. फारशी नाही, अजून पूर्ण नाही वाचली. आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन मिळाली तिचा अजून तरी काही उपयोग नाही, शेखर सुस्कारा सोडत म्हणाला. घरी जायला रात्र झाली होती. अनु, झोपली नाहीस तू? अनुला जागी बघून शेखरने विचारलं. नाही, तुझीच वाट पाहत होते. तू फ्रेश हो, मी जेवण लावते, अनु म्हणाली. बरं आलोच मी, शेखर म्हणाला आणि फ्रेश व्हायला गेला. अनु, प्रिन्सेस झोपली का गं? शेखरने डायनिंग टेबलवर बसत विचारलं. हो, मगाशीच झोपली. तू आजसुद्धा येणार नाही असं तिला वाटलं असेल, म्हणून कदाचित आज पण वाट पाहून झोपली. काल बराच वेळ जागी होती ती, अनु म्हणाली. मला ती डायरी हवी आहे, ॲट एनी कॉस्ट. पण कसं शक्य आहे सर? ती डायरी शेखर सरांकडे आहे, दिनेश फोनवर बोलत होता. ते मला माहीत नाही. तुला ती डायरी त्याच्या अगोदर शोधायला हवी होती, पलीकडून एक व्यक्ती बोलत होती. सर, मी प्रयत्न केला होता, पण मला नाही भेटली. तुझे बहाणे ऐकण्याचे पैसे नाही देत मी तुला. माझं काम झालं पाहिजे, ती व्यक्ती रागात म्हणाली आणि कॉल कट केला. शेखर, तुझं जेवणावर अजिबात लक्ष नाही. कसला विचार करत आहेस? अनुने विचारलं. नाही, कसला नाही, शेखर म्हणाला. शेखर, तुझ्या चेहऱ्यावर निराशा नाही आज, पण एक उदासीनता आहे. तुला नसेल सांगायचं तर नको सांगू. मी फोर्स नाही करणार, पण तू नीट जेव तरी, अनु म्हणाली. अनु, ही डायरी. शेखरने तिला डायरी दाखवली. ही मिळाली काल आम्हाला मालवणमध्ये वाड्यात, शेखर म्हणाला. काही क्लू मिळाला का मग ह्यात? अनुने आधीरतेने विचारलं. अनु, कदाचित माझ्या वडिलांचं नाव पुरुषोत्तम आहे. ह्या डायरीमध्ये 2 मुली आहेत. कदाचित त्यांच्यापैकी एक माझी आई असावी. अजून तरी सर्व अंदाज आहे. पूर्ण डायरी वाचल्यावर कदाचित काही ठोस माहिती मिळेल, शेखर शून्यात नजर लावत म्हणाला. शेखर, हिम्मत ठेव. तुझी मेहनत नक्कीच सफल होईल, अनु त्याच्या हातावर हात ठेवत बोलली. होप सो, शेखर म्हणाला. जेवण झाल्यावर त्याच्या प्रिन्सेसला बघायला गेला तो. ती छान गाढ झोपली होती.
त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि अनुला गुड नाईट बोलून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या आईवडिलांविषयी जाणून घेण्याची एवढी ओढ लागली होती ती त्याला की त्याने आराम करायचं सुद्धा टाळलं. शेखरने ती डायरी घेतली आणि वाचायला सुरुवात केली. परीक्षा तोंडावर आली आहे, त्यामुळे मानसीसुद्धा माझ्याकडे जास्त येत नाही. तिला अभ्यास करायचा असतो. पुरूसुद्धा अभ्यासात बिझी आहे. मी काय कितीही विचार केला तरी माझ्याकडून अभ्यास होत नाही. खूप एकटं एकटं वाटते. कोणी बोलायला नाही की मी काही बोलले तरी कुणी ऐकायला नाही. ते तरी एक बरं झालं की ही डायरी नावाची एक मैत्रीण भेटली मला. माझं सगळं ऐकते आणि मला बोलायला त्राससुद्धा होत नाही. मनातलं सगळं तुला सांगते मी. खूप एकटं वाटतं कधी कधी मला. आई लहानपणीच गेली. तिचा चेहरासुद्धा मी पाहिला नाही. बाबा ते तर कधीतरी इथे येतात. 1-2 दिवसापेक्षा जास्त कधीच राहत नाहीत. आईबाबांचं प्रेम मला कधीच मिळालं नाही. आत्या जीव लावते मला, पण त्याला आईवडिलांच्या प्रेमाची सर येत नाही ना. लहानपणापासूनच मला हे उपेक्षिताचं जीवन भेटलं आहे. माझी बुद्धी तल्लक नाही. मला जरा उशिराच गोष्टी कळतात. बोलायला अडखळते म्हणून लोक माझ्याशी बोलायला कंटाळा करतात. थोडक्यात मला मंद समजतात. मी मंद नाही, मला फक्त पटकन बोलता येत नाही. मलाही वाटतं मला कुणीतरी समजून घ्यावं, कुणीतरी असावं ज्याने मला जवळ घ्यावं, माझी काळजी घ्यावी, प्रेम करावं. प्रेम हा शब्द जरी मनात आला ना की पुरू माझ्या डोळ्यासमोर येतो. मी नेहमी पुरूचा विचार करते, पण तो माझ्याबद्दल असा विचार करत असेल का? शेखरने दुसरं पान उलटलं. सॉरी हा डायरी, आठवड्याने तुला हात लावला. काय करू? नाही म्हटलं तरी थोडा अभ्यास केला मी ह्यावेळेस, म्हणून वेळ भेटला नाही. आज परीक्षा संपली. आता उद्यापासून 3 महिने सुट्टी असेल. आता पुरूला कशी भेटणार मी? घराच्या बाहेरसुद्धा एकटी पडायची परमिशन नाही मला. काय करू मला काहीच कळत नाही. दिवसभर तो रेडिओ घेऊन बसायचा, नाहीतर झोपा काढायच्या. दुसरं काय करणार मी? बिचारी तुरुंगात आहे असं वाटत असेल ना तिला. पण असं का बरं वागत असतील तिच्याबरोबर? शेखर विचार करत होता. हॅलो डायरी, आज मी खूप खूप खुश आहे. का माहीत आहे? आज मी पुरूला भेटले. हो खरंच, मी आज पुरूला भेटले. मानसीमुळे. ती मला आज तिच्याबरोबर किनाऱ्यावर घेऊन गेली होती. आत्यालासुद्धा तिनेच मनवलं. तिथे गेल्यावर कळलं पुरू येणार आहे. तिला त्याने सांगितलं होतं आणि मला आणायलासुद्धा. मी खूप खुश होते. आज आम्ही बराच वेळ पाण्यात पाय टाकून बसलो होतो. पुरू त्याच्याविषयी भरभरून बोलत होता आणि मी ऐकत होते. त्याचे पेपर छान गेले होते. आता पुढचं वर्ष त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं तो म्हणत होता. त्याला चांगल्या मार्कांनी पास होऊन चांगला जॉब शोधायचा होता, तो सांगत होता. त्याची मामी त्याच्या आईला खूप त्रास देते. घरातली सगळी कामं त्यांच्याकडून करून घेते आणि पुरूलासुद्धा घालून पाडून बोलते, कारण ते त्यांच्या घरात राहतात म्हणून. त्याला त्याचं स्वतःचं एक घर घ्यायचं आहे असंही तो बोलत होता. मलासुद्धा खूप वाईट वाटत होतं त्याचं बोलणं ऐकून. मी त्याला धीर दिला आणि त्याच्या मनासारखं होईल असं त्याला म्हणाले. तुझं काय प्लॅनिंग आहे असं त्याने मला विचारलं, पण मी काहीच उत्तर दिलं नाही. काय सांगणार होते? माझं तर एकच प्लॅनिंग आहे. तुझी स्वप्न पूर्ण होताना तुझ्या बाजूला बसून तुझ्या हातात हात घेऊन बघायचे आहेत. दोघे बराच वेळ बोलत होतो. पुरूच्या बसची वेळ झाली होती. 2 दिवसांनी परत येणार असं प्रॉमिस करून तो गेला. आता मला हे 2 दिवस कधी जातील असं झालं आहे. शेखर आधीर होऊन वाचत होता. त्याने पुढे वाचायला सुरुवात केली. आज पुन्हा मानसी आली होती मला किनाऱ्यावर घेऊन जायला. तिने आत्याला सांगितलं आणि मला आवाज द्यायला लागली. मानसी, तुला काही काम नाही का गं घरी? दर 2 दिवसांनी काय असतं गं तुझं किनाऱ्यावर? आत्या तिला बोलली. मग आत्या घरात बसून तरी काय करायचं दिवसभर? जरा बरं वाटतं बाहेर गेल्यावर, फ्रेश वाटतं म्हणून जाते. आणि निशी ती तर खूप बोर होते ना एकटी राहून, म्हणून तिला घेऊन जाते माझ्याबरोबर, मानसी म्हणाली. पण आत्याला काही पटलं नाही. असं म्हणतेस होय? चल आज मी येते तुमच्या वागणं, आत्या म्हणाली आणि आम्हाला घाम फुटला. तू कशाला येतेस? आम्ही लवकर येऊ, मी म्हणाले. पण आत्या कसली ऐकते? तिने तर आमच्याबरोबर यायचा चंगच बांधला होता. शेवटी नाईलाजाने आम्ही आत्याला बरोबर घेतलं. आम्ही किनाऱ्यावर पोचलो तर नेहमीप्रमाणे पुरू आमची वाट पाहत होता. आम्हाला बघून तो आमच्या दिशेने निघाला.
आता आम्हा दोघींना काहीच सुचत नव्हतं. आत्या मानसीच्या बाजूने चालत होती. मानसीने आत्याच्या पायात पाय घातला आणि आत्या गडबडली. ती खाली पडली तशी आम्ही दोघीही तिला सावरायला लागलो. तोपर्यंत पूर्व आमच्या जवळ येऊन उभा राहिला. आत्या, तुम्हाला लागलं नाही ना? निशी, तुझ्या आत्याला लागलं तर नाही ना? जरा बघ तरी, मानसी पूर्वकडे बघत बोलली. अगं एक कार्टे, वर डोळे करून चालतेस की काय तू? मला पाडलं मेलीने आणि आता काळजी दाखवते. आत्या चरफडत बोलत होती. तुम्हाला फार लागलं तर नाही ना आत्या? पूर्वने काळजीने विचारलं. नाही, ठीक असा मी, पण तू कोण आणि मला आत्या का म्हणतोय? आत्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मी पुरू, आणि ह्या ताई तुम्हाला आता आत्या म्हणाल्या ना, म्हणून मी पण म्हणालो. पुरू मानसीकडे बघत म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. तिने नाक मुरडलं. आत्या थोडी शरीराने स्थूल होती, त्यामुळे तिला आता बसायला उठायला त्रास जाणवू लागला. जा, तुम्हाला काय हुंदडायचं ते हुंदडा, मी इथेच बसते, आत्या कमरेवर हात ठेवत म्हणाली. आणि आम्ही दोघीही तिला दिसणार नाही अशा बाजूला आलो आणि पुरू थोड्या वेळाने तिथे आला. शेखरच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं होतं ते वाचून.